येस. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. बसा. थँक्यू सर. थँक्यू मॅम. कुठून आलात तुम्ही? पंढरपूर. पंढरपूर. कुठलं गाव? हवे. अवे. हां. काय अर्थ आहे याचा गावाचा नावाचा? काय अर्थ आहे का? अर्थ नाही आहे सर असा विशेष मॅम. अर्थ नाही. लोकसंख्या किती आहे? 3000. 3000. बर. तुम्हाला PSI का व्हायचंय? मॅम PSI हा चॅलेंजिंग जॉब आहे. खूप आव्हान आहे त्याच्यापुढे. आणि मी एक सामान्य कुटुंबातून आले त्यामुळे मला जनतेच्या समस्या वगैरे सगळ्याची जाणीव आहे. आणि रोजगारासाठी काय काय आव्हानं आहेत पोलिसांसमोर? म्हणजे समाजात सध्या जे गुन्हे घडत आहेत ते सार्वजनिक सुव्यवस्था राखणे, म्हणजे गणपती असो किंवा सणसूद असो त्यावेळेस अजून गुन्हे म्हणजे सामान्य परिस्थितीमध्ये काय आव्हान आहे? जेव्हा एखादा सण वगैरे काही नाही, स्पेशल ओकेजन, सामान्य परिस्थिती आहे, तिथे काही चॅलेंजेस फेस करावे लागू शकतात का? हो हो. कुठले? म्हणजे गुन्हेगारी प्रमाण वाढलेले म्हणजे बऱ्यापैकी आहे, तर ते काम आहे सामान्य परिस्थितीमध्ये. प्रत्येक कसं कोण येते त्याला त्याची मानसिकता वगैरे ह्या गोष्टी सगळ्या मॅनेज कराव्या लागतात. बर. पंढरपूरच्या इथून तुम्ही आलेले आहात. हां. पंढरपूरमध्ये आपण बघतो की आता वारीचं वातावरण आहे, हो. तर वारीचा जो संपूर्ण कालावधी असतो त्याच्यामध्ये कुठले कुठले गुन्हे घडतात किंवा घडू शकतात? हां. चोरी वगैरे ह्याचं प्रमाण खूप आहे. चोरी. अजून? परत म्हणजे आता समजा गर्दी असते तर गर्दीमध्ये महिलांना छेडछाड वगैरे हा पण म्हणजे ह्याचं पण प्रमाण आहे. बर. मग त्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो? आरोग्याच्या पण समस्या आहेत मॅम. समस्या आहेत. हां समस्या आहेत. बर. तुम्ही PSI झाल्यानंतर महिलांकरता काय काय कराल बरं? महिलांसाठी सुरक्षित म्हणजे माझ्याकडून जेवढं शक्य आहे की महिला सुरक्षित राहील ह्याच्यासाठी मी दामिनी पथक असेल म्हणजे दामिनी पथक, निर्भया पथक अशा अभियान वगैरे पथक वगैरे हे करेल. सध्या आपल्याकडे कुठले कायदे आहेत महिलांसाठी? कौटुंबिक हिंसाचार 2005, हुंडा प्रतिबंध कायदा 1961, कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षितता हा कायदा 2013चा आणि मातृत्व लाभ वगैरे कायदा 1961चा. बर. पोलीस खात्यामध्ये काम करत असताना महिलांना जरा दुय्यम वागणूक दिली जाते असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे मला वाटत नाहीये मॅम. बर. सध्या महाराष्ट्राचे DGP कोण आहेत? माननीय रश्मी शुक्ला. बर. त्या जागी म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वोच्च पदावर पोलीस डिपार्टमेंटच्या एक महिला आल्यामुळे डिपार्टमेंटमध्ये काही फरक पडेल असं वाटतं का तुम्हाला किंवा काही पडलाय का? हो म्हणजे मला वाटतं पडेल मॅम. म्हणजे लेडीज आहेत म्हणजे वरती आता म्हणजे जी ही पसरली म्हणजे हे असं की महिलांविषयी भेदभाव केला जातो, हे केलं जाते, तर हे जे लोकांमध्ये हा दृष्टिकोन आहे तर तो दूर होईल. कारण आपल्या महाराष्ट्रातलं एवढं मोठं पद आहे तर त्याच्यावर एक लेडीजच आहे. बर. तुम्हाला समजा तुमच्या वरिष्ठांनी एखादं नियमबाह्य काम करण्याबद्दल सांगितलं तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? मी नाही म्हणत. तुम्हाला वरिष्ठांचा नियम पाळणं कंपल्सरी असतं, हां. तर तुमच्यावरती मग काही कारवाई होऊ शकते का? ग्रॅज्युएशन कशामध्ये झालेलं आहे? BA झालं सर माझं पॉलिटिकल सायन्समध्ये. काही विचारवंतांचे नाव सांगा बरं. भारतीयमध्ये कौटल्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी आहेत आपले भारतीय, आणि पाश्चिमात्यमध्ये अरिस्टॉटल, रुसो वगैरे आहेत. बरं. तुमच्या हॉबीज आहेत का काही? हा सर कुठे? तुम्हाला माहिती आहे की सायबर गुन्हे जे आहेत की ते आता सध्या वाढत आहेत, बरोबर? याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे जे स्पॅमिंग असेल किंवा सायबर बुलिंग आहेत असे गुन्हे बघायला मिळतात. मला सांगा, सायबर गुन्हे कमी करण्यासाठी एक सामान्य नागरिक काय प्रिकॉशन्स घेऊ शकतो? सर मी माझ्या मोबाईलवरून म्हणा, लॅपटॉपवरून म्हणा, त्याच्यासाठी पासवर्ड वगैरे सगळे टाकेल आणि माझी माहिती लीक नाही होणार जास्तीत जास्त याची काळजी घेईल. ओके. ड्रोन तंत्रज्ञान माहिती आहे तुम्हाला? ड्रोन टेक्नॉलॉजी? हा म्हणजे ऐकले त्याच्याविषयी. ओके. ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर पोलीस डिपार्टमेंट कसं करू शकतो बरं? कोणत्या क्षेत्रामध्ये? म्हणजे सर कामाच्या ठिकाणी असेल किंवा बसमधून प्रवास करताना हे असेल, आसपासच्या एरियामध्ये सण असतील हे असेल, त्याच्या टायमिंगला गुन्हेगारी कमी करण्यासाठी आपण करू शकतो. ओके. मला सांगा, PSI हे जे पद आहे तर किती स्टार्स असतात बरं? 2 स्टार असतात सर. ओके. टोटल स्टार्स किती असतात? टोटल 4 असतात दोन्ही. ओके. मला सांगा, रोड रोमिओ जे आहे, रोड रोमिओचे जे गुन्हे होतात, ठीक आहे, तर याच्यामुळे बराचसा जो आहे त्रास महिलांना होतो. तुम्ही वैयक्तिक लेवलवरती तुम्हाला जर संधी दिल्या गेली की यांना जे आहे हा क्राईम जो आहे हा आपल्याला कमी करायचा आहे कॉलेज परिसरात वगैरे, काय इनिशिएटिव्ह घेशाल तुम्ही? हा सर म्हणजे कॉलेजमध्ये वगैरे कमी करायचं म्हणल्यावरती लेक्चर वगैरे म्हणजे हे करून देईल, लेक्चर्स वगैरे घ्यायला हवे, ह्याच्यानुसार म्हणजे मुलांमध्ये जागृती निर्माण करून त्याचं प्रमाण कमी. ओके.
पोलीस दलामध्ये आल्यास नंतर कोणत्या क्षेत्रावरती तुमचा फोकस असेल जास्त? पोलीस दलावरती आल्यावरती म्हणजे सर्वांसाठीच मी हे करेल सर. ओके, काही विशिष्ट क्षेत्र आहे का, जसं सायबर गुन्हा आहे किंवा मग ट्रॅफिक मॅनेजमेंट आहे का, सर्व जे आहे? सर्वांसाठी मी प्रामाणिकपणे काम करेल सर. सर्वांसाठी. ओके, जर तुम्हाला शहरी भाग किंवा ग्रामीण भाग असे दोन जर चॉईस दिल्या, कुठे काम करायला आवडेल तुम्हाला? ग्रामीण भागात आवडेल सर. काय विशेष कारण काय त्याचं? सर मी ग्रामीण भागातून आले तर ग्रामीण लोकांच्या काही समस्या आहेत, काही नाही, त्यांचं म्हणजे समाजाचं आणि ग्रामीण पोलिसांचं काही रिलेशन नाही, ह्या गोष्टींची मला जाणीव आहे, तर मी हे करेल. पण आता रिसेंटली पंढरपुराच्या मंदिरामध्ये एक खोदकामाविषयी बातमी आली हा. होती, काय होती ती? तिथं मूर्त्या सापडल्यात, कुठल्या? 4 सापडल्यात. त्याच्यात एक सेवकाची, एक महिषासुरमर्दिनीची आणि 2 आहेत त्याच्यावरती म्हणजे ते म्हणतात की विठ्ठलाचे लोक तिथले स्थानिक, आणि म्हणजे पुरातत्व खाते ते म्हणते की विठ्ठलाची नाहीये, कारण की त्याच्यात विठ्ठल 2 म्हणजे कमरेवरती दोन्ही हात धरून उभा आहे, तर त्या मूर्तीत एकच आहे. आणि त्यामुळे काही लोक म्हणतात की ती प्रतिबालाजी आणि विठ्ठलाची मूर्ती पण आहे. कुठल्या काळात त्या मूर्ती आहेत त्या, असा अंदाज आहे? इसवी सन 1500च्या आसपासच्या आहे असं म्हणतात. तुमची हॉबी कुकिंग सांगितली तू, हा कुकिंगच्या हॉबीचा काही उपयोग आहे का PSI म्हणून काम हा करताना? हा मॅम, काय मला असं वाटतं की बंदोबस्त वगैरे असेल तर त्या ठिकाणी मी माझी हॉबी जपू शकते. तिकडे तुम्हाला सगळं सामान कॅरी करावं लागेल, तिथं अवेलेबल असेल तर मी करेल, म्हणजे दुकान वगैरे असू आणि शकतं. अदरवाईज नॉर्मल ड्युटी असताना? नॉर्मल ड्युटी असताना ऑफिसमध्ये नाही काही येणार, पण घरून डब्बा वगैरे माझा स्वतः करू शकाल? हा स्वतः करेन. पण चालेल, येऊ शकता तुम्ही. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू मॅम.